नमस्कार मित्रांनो, आम्ही मोरे ब्लॉगच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपला टी शर्टचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल, ती मजा मस्ती धमाल. आणि आज आम्ही सगळे डोळेश्वरवाले आलो आहे लालबागला. ट्रेनने आलो, सगळी पोरं पुढे गेले, मी आणि धर्मादा मागे राहिलो. आम्ही ट्रेनने आलो, पण झालं असं की करी रोड आणि चिंचपोकळी स्टेशनला ट्रेन थांबत नाही आहेत. मग आता आम्ही भायखळ्याला उतरून इथून आता बस पकडले. आता एसी बसमध्ये आहोत. तिकीट काढलंय. तिकीट स्पॉन्सर बाय मोरे. ट्रेननी वांदे गेले. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये सुद्धा खूप जास्त धमाल मस्ती होणार आहे. सुशांत, राहुल, भावेश, आशिष वगैरे सगळे मेंबर्स आपल्याला लालबागला भेटणार आहे. संदीप दादा देखील. तर आता या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि मजा मस्ती घेत राहा. मला मोठ्या प्रवासानंतर थोडा गाड्यांचा आवाज आहे, इग्नोर करा. आपण पोचलोय लालबागला. आणि लालबाग म्हणजे एक पंढरीच आहे. गणपतीच्या गणेशोत्सवाच्या सणाची लालबागची जी मजा असते ती सगळी मजा मस्ती जी लालबागची असते. अरे कहना क्या चाहते हो? ती जगापेक्षा काहीतरी वेगळीच असते. सो आता आलोय आपण लालबागला. आणि लालबागला आलोय आणि आल्या बाप्पाचं दर्शन आलं की नाही ते कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला दाखवतो समोरच बाप्पाचं दर्शन. म्हणजे नक्कीच आपण बघा लालबागला आलो. गण 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 ऊ गौरीच्या नंदना. गणेशोत्सवानिमित्त लालबागमध्ये लगबगीला सुरुवात झाली होती. एकीकडे गणपतीचं आगमन तर दुसरीकडे गणपतीच्या डेकोरेशनचं साहित्य, त्यातच भजनी मंडळीची देखील गर्दी पाहायला मिळाली. आशिष मुला आपली गँग भेटलेली. अरे जाधव ती जो याला बघितला का? ओळखला का याला ओळखला का तुम्ही? सँडी भाई. अरे आवाज आपल्या व्हिडिओ बघणाऱ्यांना आपल्या हाय कर. हां बुवा, काय इथलं नियोजन काय आहे? हा नादच नाही करायचा इथल्या मूर्तीचा. हा ना. कडक कुठे अजून गँग कुठे आहेत आपली? आज चालले आता सगळे खरेदीला चालू झाले पोरं सगळे आपली. आम्ही तुमची वाट बघत होतो, बोललो. लालबागचा विषय. सुंदर सुबक मूर्ती आहेत मित्रांनो. धर्मेश मोरे काय? हे बघा, हे अशा जर मूर्ती घ्यायची असेल आकर्षक तर बघा या मूर्तींचं लालबागचं कलेक्शन हटकेच असतं. सुनील गणेश आर्ट त्यांचा आयडी आहे, त्या आयडीवर पण जाऊ शकता. सेम मूर्ती आहे बघ, ही पाठची. आणि सेम सांगितलंय कलर. वा वा. आपण मन तृप्त झाले. काय ओ हो मित्रांनो, ही मूर्ती बघा. मेहनत कुठली? गण 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 ऊ गौरीच्या नंदना. गण 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 माता गौरीच्या नंदना. गण 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 ये रे माझ्या गणराया. ढोल ताशांचा नाद घुमला. काटा काढतोयस का काय? लालबागला काटा उठला. हा घेतोय आपल्या. हा कसा असं साईडला साईड पडदा लटकवतो असा. असे निरेट आहेत. घेऊ का?
मित्र आता शॉपिंग झाली, पडदे वगैरे घेतलेत मी आणि आता आम्ही चाललोय राहुलकडे. आत्ताच आगमन झालं, ग्रँड रोडचा राजा आपल्या लालबागमधनं गेला, आगमन झालं त्याचं. आणि लालबागची गर्दी आणि गणपती हे वेगळंच नातं असतं. हो खरंच, लालबाग आणि गणेशोत्सव हे नातं काही वेगळंच आहे. गणपतीचे शेले आणि ज्वेलरीसाठी थोडी आपण शॉपिंग केली. त्यात इतकं छान छान डिझाईन्स होतं की अगदी कन्फ्यूज व्हायला झालं. आपण आपल्या गणपतीसाठी छान असा शेला आणि कंटी घेतली आणि पुढे निघालो. लालबागमध्ये ही फक्त आगमनाची गर्दी आहे, बाप्पा तर अजून यायचे आहेत. मुंबईच्या गणेशोत्सवाचं वेगळंपण म्हणजे इथं कोणताच बाप्पा एका ठराविक मंडळाचा नसतो, कारण की तो सगळ्या मुंबईकरांचा असतो. आणि ही गर्दी जणू त्या गोष्टीची साक्षच देत आहे. आणि हो, मंडळाच्या कार्यकर्त्यांपेक्षा गर्दी गेली होती ती सोशल मीडिया क्रिएटर्सने. तुम्हीच बघा. गर्दी क्रिएटर सगळे मोबाईलमध्ये सेल कॅप्चर करायच्या नादात, कोणाला मंत्रमुग्ध व्हायचं नाही. सुधरव रे बाबा. गणपतीच्या शॉपिंगला आल्यावर असं 11 वाजता येऊन हे घड्याळ दाखव किती वाजले. 2 वाजले पण भाई अजून काहीच घेत. तेजस्वी लोग हैं हमारे पास. आम्ही कपडा घेतला फक्त डायरेक्ट. भाई काय 10,000 बोलला कपड्याचे. 10,000 भाई भाई काय तुझं काय आम्हाला म्हणून आलेलात काय. अबे साले. दरवाजा काय काय करायचंय अशा शॉपिंग वाल्यांचं. 11 वाजता आले, हा काय करायचं. माझं डिसिजन किती फास्ट आहे. अबे साले. हे आतली गोष्ट, आतली गोष्ट. अंदर की बात है. मेरे साथ है. मेरे साथ कोई नहीं है. इधर एक राजस्थान ने देखा, मैंने 900 रुपये बोला है. गाव. बोला ऊपर का मेरे हाथ से बना लेगा. अरे बाबा स्वतः बनव. तात्या तात्या साहेब काय शॉपिंग आपली. भले मी नव्हतं ना तरी पण मला पण आपण हेच घेणार होतो ना. भले नव्हतं तरी पण मला अंदाज आला. हे पण आपण हेच घेणार होतो ना. पण हेच घेणार होतो, पण मला राजा काय माहिती का, मला असं नको, हा. मला पूर्ण पट्टीचा पाहिजे आणि स्वतः जाऊन तेच हेच घेऊन अबे आला. साले. हे भाई हे बघ. यजि मंगल भावानया हे हा टेन्शन मध्ये आलाय. हा टेन्शन मध्ये आलाय. त्याचा मूर्तीवाल्याने शॉट दिलाय. थोडे गावात या वर्षी एका गणपती बाप्पाचा 25वा वर्ष आहे. तर त्याचे चालक मालक त्या गणपतीचे सोबत जातात, राहुल मोरे. तर आता आपली एवढी पोरं आहेत, तर या सगळ्यांची नाश्त्याची सोय काका इकडे, काका पण आपल्या फॉलोअर आहेत. या सगळ्यांची नाश्त्याची सोय राहुल मोरे यांच्याकडून आज होणार आहे. हे सगळ्यांनी 2 मिनिटं टाळ्या वाजवा. रुको, क्लाइमैक्स अभी बाकी. वाजवल्याचं गणपतीसाठी. आणि हा सकाळी सकाळी कुठे गेला होता. हे हा कुठे गेला होता. हा भागला. काय चला हे लेझिम घ्यायचे का इथं. इथंच की का ते काका. ए संदीपदा होऊन जाऊ दे. चल ये. साहिरांना पुढे घ्या. साहिरांना पण टेन्शन आले. 500 रुपये वाढवले. नाचायला लागेल. आता आपण लालबागला आलो आहे, पण मंडळासाठी अजून 15 लेझिम घेणार आहोत. आणि इथून आता बघूया आपले जे आवडीनिवडीचे कार्यकर्ते आहेत, ज्यांना गणपतीची खूप आवड आहे, ते सहकुशीने त्यांच्या मर्जीने जे काय दान करतात, डोनेट करतात, त्या पैशामधून आपण अजून काही वस्तू घेण्यात येतील असं बघूया. आता आपण काय काय घेणार आहोत सध्या. आता आपण लेझिम घेणार आहोत. त्यानंतर हा डब्बा विचार चालला आपल्याला.
वा वा वा. ही आपली होती आपण जी घेतो ती दाखव ना अॅक्रेलिक वाली ती ठेवली का त्यांनी हा जरा भारीवाल्या आपण घेतो मित्रांनो. ते लेझिम काढतायत ना हो काढतात लेझिम 15 काढत आहे. आजीच मोरे काय शॉपिंग झाली हा नुसता हातच जोडतो नाही झाली काय घ्यायला पण दाखवायची नाही. ये बड़ी अच्छी बात कही है. मग कोणा तूच तर बोललास ए, सुशांत तू बोल ना. भाई या आपली शॉपिंग काय माझी शॉपिंग 15 लेझिम मला पण हे मी सध्या घेतलंय माझ्यासाठीच घेतलं गणपतीसाठी नाही. अबे साले मोठी मोठी शॉपिंग आहे माझ्या घालायला एवढे काय देत नाहीत मला. ओ भाई अंदर रख हे भाई अंदर रख भाई उसको लेके जाएगा 50 तोला निकाला फटक से तू क्या कर रहा है हे धोतर मला स्पेशल घेतलं घालायला. गणू महाराज वाजवताना घाल. खाज उठली हे धोतर घातलं होतं खाज उठली तर डायरेक्ट गिर्यात आणि छत्र्यांनी पण काय पाऊस नाही. त्यात मॅनेज करूया छत्री घेऊन आलेत भाई पण काय पावसाचं नाव नाही ओलं झालं अंग पण घामानी टिकल्यावाला घेतलाय. ते महाराज जरा टेन्शन मध्ये आहेत. संदीप महाराजांचा जरा मोठा गेम झालाय आणि हसतोय महाराजांचा गेम झालाय जिकडे जात हे साईडला वा. हा नाही ना आमच्या तो आम्हाला साईडला करतोय संदीप त्याला आतमध्ये जाण्यासाठी हा आमच्यातलाच आहे दा तुम्हाला जायचं आतमध्ये काय घेणार नाही याला आगला बाय राहुल आणि सुशांत आम्हाला आता घेऊन आलेत गोल्ड कॉईनच्या समोर मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो नहीं ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार मजाक. दिसतं ना 5,000. हे वाद नको या दोघांमध्ये काय ते होऊन जाऊ दे साहेबांच्या गाडीची बाकी आहे आणि त्यांचा 25 वर्ष आहे फॅमिली आतमध्ये पण घुसणार. कोण हे कशाला हे हा भाई सुसाट रे मी तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं चिल्ड पाण्याने चूळ भरणार इधर जहर खाने का पैसा नहीं है. बस गोल्ड कॉईन मध्ये भाई पाणी घ्यायला गेला काय बोलणार याच्यावर 24 कॅरेटचं पाणी किती सांगले ठीक आहे म्हणजे आम्ही प्रूफ ठेवला की तुझ्याच भावानी ऑर्डर दिली. ऑर्डर रोहनने दिली आहे आणि राहुल रोहननी 9 पॅटीज ऑर्डर दिली आहे मागे बघा मित्रांनो सगळे क्रिएटर्स आहेत हे सगळे जे आहेत अकलल्या अक्षरशः पोलिसांनी आम्हाला धक्का दिला ते तरी काय करतील ट्रॅफिक जाम झाला काय तो? गणपती येत आहे ते क्रिएटरची भलतीच गर्दी आपला व्लॉग करायचा शॉपिंग करायची लालबागमधनं सटकायचं एवढाच विषय आजच्या दिवसात खूप भयंकर गर्दी आहे सगळ्यांना गणपतीची आवड आहे मान्य आहे पण आपला जे भुलेश्वरमध्ये काल जो प्रकार घडला तसे प्रकार घडू नये मित्रांनो गर्दी करा पण अशी गर्दी नको जी आपल्या जीवावर बेतेल थोडा सण आहे आपला उत्सव आहे घरी आनंद असतो गणपती येत असतो सो या गोष्टी सांभाळून आणि आता सगळी शॉपिंग झाली आहे आणि ढवळेश्वरची सेना हे भाई आहे ना ब्लॉगमध्ये ढवळेश्वरची सेवा सगळी आम्ही आता सेना हे थांब जरा डिस्टर्ब करू ढवळेश्वरची सेना आता आम्ही सगळी निघालोय साईडून चालना बघितला आवाज केला की कोण बघत नाही भाई लालबाग आहे इकडे आवाज चालतो हा तर आता आपण गरुड स्टेशन बंद आहे कोकणी पण बंद आहे पण आपण आता परेलला पायवारी चाललोय इकडेच तिकडे नुसते भाई क्रिएटर्स काय जाऊ दे त्यांच्यामुळे आपल्याला सैल कळतो रील्सवर बाप्पांचं दर्शन होतं सिमेंटचा आता आपण घाटकोपरला जाऊन आपला टी शर्ट विक्रांचा प्रोग्राम चालू करणार आहे राहुल भाई काय बोलतोय अरे मी काय बोलतो आम्ही आता खूप दमलोय सकाळी एकतर इथं करी रोड आणि चिंचपोक इकडे ट्रेन थांबली नाही तर बायकावरून आम्ही टॅक्सी मारून आलोय
आणि आता ह्या अफाट गर्दीचा सामना करत करत शेवटी काही ना काही म्हणून आम्ही लेझिम घेऊन चाललो. हा 15 लेझिम घेतला. दिलीप भाईंनी स्पॉन्सरशिप दिली यावेळी. 15 लेझिम घेतला आणि एक डबली पण घेतली आपण. यावेळी माहोल करायचा गावात. ढवळेश्वर म्हणजे हा बोल ना. मला काय मदत विषय होता ही लेझिम बरेच वेळ मी घेतले, तर आता तुम्ही तुमच्या हातात घ्यावी ही लेझिम. त्यामुळे चला मग आपण भेटूया आता पुढच्या ह्याच्यामध्ये. थांबा, हा लेझिम घेतला. पायवारी करत आम्ही सर्वजण परेड रेल्वे स्टेशनला पोहोचलो आणि तिथून घाटकोपरला जाण्यासाठी निघालो, कारण की पुढे टी शर्ट वितरणाच्या कार्यक्रमाची तयारी करायची. सगळी मुलं अगदी सकाळपासूनच लालबागला जाऊन मंडळाची आणि स्वतःची थोडीफार खरेदी करून पशुपोटीच टी शर्ट वितरणाला पोहोचलो. मंडळ म्हटलं की फक्त बोलून काहीच होत नसतं मित्रांनो, त्यासाठी हा वेळ द्यावाच लागतो, हे मात्र तेवढंच खरं आहे. एक 42 आणि एक 44 ते माहिती नाही. मला तर भारी होता ना, साईजचा प्रॉब्लेम बरोबर. कुणाच्या नक्की काय तुम्हाला काय माहिती नव्हतं. मग एवढं विषय मांडला बाबा. प्रॉब्लेम काय काय प्रॉब्लेम आहे? अरे सँडीबाई कुठे हा चेंज करून घ्या तसे. हा ऍडजस्टमेंट करा तिकडं. त्या स्वतःकडून चुकलेल्या त्याच्यामुळे आपल्या जे दिलेले त्या साहित्य सगळ्यांकडे पडलेले हा. नंतर ते बनवणाऱ्यावरती येऊन Few moments later. हा गाडी अबे साले. तो स्वतः तो कन्फ्युज झालाय. आपण ढवळेश्वर मंडळ स्थापन करून 3 वर्ष आले. 3 वर्षामध्ये आपल्या ढवळेश्वरच्या टी शर्टचा आकडा हा वर्षानुवर्ष वाढत चाललेला आहे आणि या वर्षीचा आकडा आपला 250 पार झालेला आहे. छान असं सादरीकरण झालेलं. आपण या टी शर्टचं वितरण केलेलं आहे. आजच्या दिवशी सगळ्यांना टी शर्ट दिलेले आहेत आणि ह्या टी शर्ट साठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्यांचा खूप खूप आभार. फुल सक्सेसफुल असं ढवळेश्वरचं टी शर्टचं वितरण झालंय. आता थेट भेटूया गावी. बोला गणपती बाप्पा.